नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं मी SK सर्स मेंटरशिप 2026च्या या प्रोग्राममध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, खूप सारी चर्चा म्हणण्यापेक्षा पाठीमागच्या काही दिवसांपासून खूप सारे कॉल आहेत, मेसेज आहेत, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे युट्यूबला बोललो होतो एकदा मी तुम्हाला की आपल्याला क्वांटिटीपेक्षा महत्त्वाची क्वालिटी द्यायची आहे. त्या अनुषंगानेच आपण सिलेक्टेड असे ॲडमिशन घेतलेले आहेत आपल्या बॅचमध्ये आणि सगळ्यांशी जवळपास माझं बोलणं झालेलं आहे. ज्यांचं कोणाचं बोलणं राहिलेलं आहे त्यांनाही माझा कॉल होणारच आहे. टेक्निकल टीम मला माझे मेसेज देत आहे, त्या पद्धतीने तुम्हाला एवढ्या 1-2 दिवसामध्ये कॉल होऊन जातील. तर आजचं सेशन घेण्याचं काम म्हणजे किंवा कारण म्हणजे काय की मित्रांनो, तुम्ही जो माझ्यावरती ठेवलेला विश्वास आहे या विश्वासाबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला खूप मनापासून आभार मानतो. कारण का, कदाचित ह्याच्या पाठीमागं माझं प्रामाणिक काम असेल, कदाचित ह्याच्या पाठीमागं माझं परखडपणे बोलणं असेल किंवा हे कदाचित ह्याच्या पाठीमागं गेल्या काही वर्षांचे माझे प्रयत्न असतील. मित्रांनो, असंच एकही कुठलंही लेक्चर नसताना किंवा कुठलाही कंटेंट नसताना फक्त माझ्या शब्दावरती जॉईन भरपूर मुलं आपल्या ह्या प्रोग्रामसाठी झालेले आहेत. तर मी सर्वप्रथम या महाराष्ट्रामधल्या तमाम बंधू भगिनींचं मनापासून सहर्ष आभार मानतो आणि आपल्या या SK फॅमिलीमध्ये, आपल्या हा शब्द वापरतोय बघा, आपल्या SK फॅमिलीमध्ये सगळ्यांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला या सेशनमध्ये बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, परंतु हे सेशन हे तुमच्या तयारीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं सेशन असेल. कारण या सेशनच्या अनुषंगानेच तुम्हाला इथून पुढे आपण जो प्रवास करणार आहोत हा प्रवासाचा एक अंदाज येऊन जाईल कशा पद्धतीने प्रवास करणार आहोत. हो, म्हणून मी डायरेक्ट लेक्चर सुरू करण्यापेक्षा अगोदर हा प्रोग्राम बद्दलची व्यवस्थितपणे डिटेल अशी माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न या सेशन मधून करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला याच्यामध्ये बोलत असताना मला फक्त तुम्हाला एक 7 ते 8 पॉईंट सांगायचे आहेत आणि हे 7 ते 8 पॉईंट जर तुमच्या लक्षात राहत नसतील तर कुठेतरी लिहून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. कारण की हे अभ्यासाचा तुमचा भाग नाहीये, अभ्यासाचाच भाग आहे, परंतु इनडायरेक्ट तुमच्यावरती परिणाम करणारा हा भाग आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी तंतोतंत पाळायच्या आहेत. आपल्याकडे अगदी आपण दिवस कितीही मोजले तरी सुद्धा आपल्याकडे ऍव्हरेज आपण म्हणूयात 125 दिवसांचं नियोजन असणार आहे. या 125 दिवसांचं जर तुम्ही महिन्यांमध्ये बघितलं तर 3 चोक 12 म्हणजे जवळपास 4 महिने तुम्हाला वाटतंय. सो काळ खूप मोठा वाटतोय, बट जेव्हा तुम्ही ह्याला डेज मध्ये कन्वर्ट करताय तेव्हा ते 125 दिवसांवरती येऊन थांबत आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला मी सांगेल तुम्हाला की आता इथून पुढे 4.5 महिने किंवा 4 महिने जे आहेत तुमचे, ते तुम्ही विश्वास ठेवून माझ्याकडे तुमचे सोपवून द्या. मी तुम्हाला नक्की निकाल देतो. पण हा निकाल देत असताना तुम्ही साधी गोष्ट आहे बघा, ती म्हणजे की वन वे जर मी माझ्या मार्गाने गेलो किंवा वन वे जर मी स्पीडने गेलो तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. मी कदाचित पुढे जाईल, मला एकट्याला पुढे जायचं नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी मी सुरू करताना माझ्या मनाने नाही सुरू केलेल्या, मला लोकांनी सांगितलेलं आहे की सर तुम्ही हे सुरू करा, म्हणजे हे तुम्ही सांगितलेलं आहे मला. म्हणजे ह्या गोष्टी करत असताना आपल्याला एकमेकांना सपोर्ट करावा लागणार आहे, एकमेकांना साथ द्यावी लागणार आहे, हे तर क्लिअर आहे. तसंच ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला कधी कधी असं होऊ शकतं की सर हे खूप हेक्टिव्ह होतंय, सर हे खूप डोक्याच्या वरून चाललेलं आहे, सर हे खूप पॅनिक आम्ही होतोय. तर ह्या सर्व सिच्युएशन मधून जर तुम्ही बाहेर पडताय, ह्या सर्व अडथळ्यांना बाजूला काढून जर तुम्ही बाजूला जाताय, पुढे जाताय, समजून घ्या तुमचा निकाल आलेला आहे. त्याच्यामुळं मी जास्त उशीर न करता, आपल्याला बऱ्याच लोकांना आतुरता आहे की नक्की सर कधी लाईव्ह येणार आहेत किंवा कधी सर सेशन अपलोड करणार आहेत. तर मित्रांनो, हे सेशन व्यवस्थितपणे बघून घ्या. याच्यामध्ये मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेलं आहे ते म्हणजे काय की सध्याची जर स्पर्धा तुम्ही बघितली तर आज लाखांमध्ये फॉर्म येत आहेत, पण त्याच्यामधले मोजके निकाल काय येत आहेत, ह्याच्या पाठीमागं कोण जबाबदार आहे? तर साधी गोष्ट आहे, आपण सर्वस्वी जबाबदार आहोत. पण जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर ह्या गोष्टींचं बाजारीकरण खूप झालेलं आहे. प्रत्येक मेंटरला, प्रत्येक शिक्षकाला एकच वाटतंय की माझ्याकडे जास्तीत जास्त मुलं असले पाहिजेत. ह्याच्यामध्ये कोणच असा विचार करत नाहीये की ह्या मुलाला आपण घेतलं तर आपण खरंच निकाल देणार आहे का. आणि मुलं सुद्धा जे दिसतं त्याच्या पाठीमागं पळतात. त्याच्यामुळे तुम्हाला जाणवलं असेल की मी या प्रोग्राम बद्दल कुठेही मार्केटिंग केलेलं नाही, कारण की मला विश्वास होता की मला जे मनापासून लोक ओळखतात तर त्या लोकांना माहिती आहे माझी काम करण्याची पद्धत कशी आहे. सो त्याच्यामुळे पोरांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला इथून पुढे माझ्यासोबत जर हे काम करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी तुमच्यामध्ये बदल झालेला बघायला मिळेल. आणि बदल हा अचानक एका दिवसामध्ये होत नसतो, बदल हा हळूहळू होत असतो. मला फक्त एवढंच ऐकायचं आहे ते म्हणजे, किंवा सुरुवातीलाच एक मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे, पोरांनो एक लक्षात ठेवा, हे माझं नाव आहे, बरोबर का. SK म्हणजे कोण आहे? मीच आहे स्वतः. हे माझं नाव आहे, सागर करे. हे नाव मी तुमच्याकडे माझं सोपवतोय पोरांनो.
इतक्या वर्ष मी काम करून 4-5 वर्ष झाले गेले काम करतोय मी, त्यात मी नाव कमवलेलं आहे जे काय ते सगळं नाव मी तुमच्यावर सोपवतोय बघा. का सोपवतोय का माहितीये का? कारण की जून महिन्याचा पूर्व परीक्षेचा पेपर झाल्यानंतर ना मला प्रश्न विचारणारे लोक असणार आहेत, तुम्हालाही प्रश्न विचारणारे लोक असणार आहेत की जर तू एसके कडे गेला होता मेंटरशिपसाठी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तू अभ्यास केलेला आहे तर तुझा निकाल आलेला आहे का? किंवा मला विचारणारे आहेत की सर तुम्ही हे सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या तर तुमचे निकाल किती आहेत? हे माझ्या नावाचा प्रश्न लक्षात ठेवा. आणि मला विश्वास आहे की माझ्याकडे जॉईन झालेला प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी जीवाच्या आकांताने जीवाच्या तळमळीने खूप सारे कष्ट करेल, खूप सारे प्रयत्न करेल, पण आपल्याला लक्षात ठेवा हे नाव टिकवायचंय, हे कुटुंब आपल्याला टिकवायचं. आणि हे जे रोपटं लावलंय आपण, आज समजा की ही तुमची पहिली बॅच आहे, हे जे रोपटं लावलंय ना ह्याचं पुढे जाऊन वटवृक्षामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाहीये. ती जबाबदारी सगळी तुमच्यावर आहे, कळतंय? सो माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे ती म्हणजे काय की मित्रांनो, जेवढे एफर्ट्स देण्याची आवश्यकता असेल तेवढे मी देईल, एक स्टेप एक्स्ट्रा देईल तुम्हाला, पण तुम्ही फक्त कमी पडू नका. आणि फक्त माझा प्रयत्न हा असेल की प्रत्येक वेळेस जेव्हा मी तुमचं फॉलोअप घेईल, तुमचा फीडबॅक घेईल, तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रामाणिकपणे स्वतःशी राहायचं आहे. ओके, सो त्याच्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगेलच, मुद्दाहून एखादी गोष्ट राहायला नको म्हणून मी सगळे पॉईंट ह्याच्यावरती लिहिलेले आहेत आणि हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे की नक्की आपल्याला काय काय करायचं आहे. ओके, सुरुवातीला बेसिक काही इन्स्ट्रक्शन सांगतो बघा. जसं की याच्यामध्ये पहिली, आता हे सगळे बोलणारे आपण कशावरती, तुमच्या मानसिकतेवरती बोलणार आहे आपण. सध्याची मानसिकता मुलांची खूप खराब मानसिकता आहे आणि ह्या खराब मानसिकतेला कारणीभूत कोण आहे? टेलिग्राम चॅनल कारणीभूत आहेत. कारणीभूत कोण आहे? युट्यूब वरती काहीही बोलणारे लोक आहेत. पण लक्षात ठेवा, टेलिग्राम चॅनलचे लोक असतील किंवा युट्यूबचे बोलणारे लोक असतील, ते तुम्हाला म्हणतात का तुम्ही आमच्याकडे याच? आपलं चुकतंय ना आपण त्यांच्याकडे जातोय, आपलं चुकतंय ना आपण त्यांना फॉलो करतोय आणि परत त्रास झाला की आपण त्यांनाच ब्लेम करतोय. तसं करू नका पोरांनो, कळतंय? सो त्याच्यामुळं या मानसिकतेमध्ये पहिला पॉइंट असेल तो म्हणजे कुठला, की याच्यापूर्वी काय झाले, याच्यापूर्वी काय झाले याचा विचार आता अजिबात करू नका. मी जेव्हा फॉलोअप घेईल तेव्हा तुम्हाला विचारतोय पर्सनली, मी तुमचे मार्क्स कसे आहेत, किती आहेत, कसे काम कमी आले, कशामुळे जास्त आले, हे सगळं विचारतोय तुम्हाला मी. पण याच्यापूर्वी जे काय झालेलं आहे ना त्याच्यावरती आता ओव्हर थिंकिंग करू नका. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगेल ते म्हणजे काय की आपला जो माइंड म्हणण्यापेक्षा आपला जो ब्रेन आहे का, आपला मेंदू आहे का, जो 1300-1400 ग्रॅमचा, तुम्ही सायन्स मध्ये वाचला असेल बघा, तर हा आपला ब्रेन आहे ना तो इनव्हॉलंटरी आहे, तो स्वतःच्या इच्छेने काम करत नाही. ह्या मेंदूला तुम्ही काहीतरी कमांड देता आणि त्यानंतर मेंदू काय करतो, तुमचा काम करतो. सो आता तुम्हाला इथून पुढे मेंदूला वारंवार एक कमांड द्यायचे म्हणजे काय की याच्यापूर्वी झालंय तर ठीक आहे, तो मला खूप मोठा अनुभव मिळाला, याच्या अगोदर मला खूप मोठा अनुभव मिळालाय. लक्षात ठेवा, अनुभव ही अशी गोष्ट आहे पोरांनो जी जगामध्ये कुठेही तुम्हाला पैसे देऊन विकत घेता येत नाही. आणि तो अनुभव तुम्हाला आतापर्यंत आलेला आहे तर ठीक आहे ना, घ्या ना त्याला, पॉझिटिव्हली घ्या. ठीक आहे, हितपर्यंत जर आलाय तुम्ही, तुमच्या गोष्टी काय राहून गेलेल्या आहेत, तर तुम्ही हा विचार करा की हित मी आहे, मी अजून खंबीर आहे, माझे 2 हात आहेत, माझे डोळे आहेत, माझे कान आहेत, माझं डोकं आहे, माझं हृदय आहे, माझे पाय आहेत, ह्यापेक्षा अजून काय गोष्टी पाहिजे तुम्हाला? हा पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्याच्यामुळं याच्यापूर्वी काय झालंय त्याच्यामुळं ह्याच्यावरती कुठलाही निगेटिव्ह विचार करू नका. तुम्ही फक्त आता आयुष्यामधले 4.5 महिने जर माझ्या जीवावर म्हणजे माझ्या विश्वास ठेवून माझ्यावरती जर तुम्ही ठेवलेले आहेत तर तुम्ही नक्की विश्वास ठेवा, त्याचं तुम्हाला मी नक्की 100% फळ देईल बघा. तर काय झालं, कसं झालं, कशामुळे झालं हे ब्लेम करू नका. मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगेल, काय माहितीये का, बघा तुम्ही शांततेमध्ये माझं लेक्चर बघत असावात आणि बघा मी तर म्हणतो असं गर्दीमध्ये लेक्चर बघू नका माझं. हे मी तुम्हाला एक सांगेल ते म्हणजे काय की हे काय झालं, कसं झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्याचा जो ज्याला म्हणतो आपण ब्लेम म्हणतो किंवा ह्याचा जो सगळा मोठा जो आरोप म्हणूयात आपण सिंपल भाषेमध्ये, हा आरोप तुम्ही कुणावरही करू नका पोरांनो. ना त्या पेपरवरती करू नका, त्या टेलिग्राम चॅनल्स वाल्यांवरती करू नका, ना युट्यूब वरती करू नका, ना रिलेटिव्ह वरती करू नका, ना घरच्यांवरती करू नका. हा सगळा ब्लेम तुम्ही स्वतःवरती घ्या, सेल्फ वरती घ्या, काय प्रॉब्लेम नाही. दॅट इज कॉल्ड ऍक्सेप्टन्स. हे सगळं माझ्यामुळे झालंय हे डोक्यात ठेवा, हे आपल्या डोक्यात ठेवूनच पुढे जायचंय. आता आपण कोणामुळे बोट आता कोणाकडे दाखवायचं नाही आपल्याला, कारण जर आपण कोणाकडे बोट दाखवलं का तर 4 बोट आपल्याकडे आहेत. सो त्याच्यामुळं सगळं हे स्वतःवरती तुम्हाला घ्यायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार करून तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. ह्याच्यावर तरी विश्वास आहे ना तुमचा? 2 प्रकारचे लोक आपल्या बॅचमध्ये असतील, एक तर देवाला मानणारे आणि दुसरं म्हणजे न मानणारे. बरं, जे देवाला मानत नाहीत तर त्यांना किमान निसर्गाला तरी मानावं लागतं ना, ह्या नेचरला मानावं लागतं ना. आणि ह्या नेचरचा काय माहिती आहे, सगळ्यात महत्वाचा रोल तो म्हणजे बदल आहे. आणि बदल म्हणजे सगळ्यात महत्वाची वेळ आहे. लक्षात ठेवा, आज ही तुमची जी वेळ आहे ना, ही वेळ बदलणार आहे. म्हणजे आज अगदी खूप चांगली वेळ असती तर ती पण बदलणार होतीच की, आणि आज जर वाईट वेळ आहे तर ती तुमची बदलणारच आहे. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह अप्रोच नेहमी तुमचा असला पाहिजे. आणि कुणालाही दाखवण्यासाठी आपल्याला हा अप्रोच ठेवायचा नाहीये बघा.
हा अप्रोच आपल्या स्वतःच्या समोर जेव्हा आज आरशासमोर आपण उभा राहतो, स्वतःकडे बघतो आपण, कधी आपण बघितलं का स्वतःकडे नीट एमपीएससीच्या प्रवासामध्ये आल्यापासून कधी बघितलं पण नाही. हे आरशात तुम्ही बघा, आरशात तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं पाहिजे की नाही मी प्रामाणिक आहे, जे काय झालंय आरशासमोर उभं राहून बोला बरं सगळं हे ऍक्सेप्ट करा, माझ्यामुळे झालंय सगळं, ज्या चुका झालते त्या चुका मी परत करणार नाही, कारण मी जर परत चुका केल्या तर परत मला रिझल्ट हाय असंच मिळणार आहे. हे डोक्यात तुमच्या फिट बसलं पाहिजे. हे सुरुवातीलाच सांगतोय मी, कारण की पुढचे 4.5 महिने मी वारंवार ह्या गोष्टीवरती बोलणार नाही असं ओपनली. हे तुम्हाला मी पहिल्यांदाच का सांगतोय, कारण की हा तुमचा माइंडसेट असला पाहिजे पुढच्या 4 महिन्यांमध्ये 4.5 महिन्यांमध्ये. कळतंय? हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे कुठला, की आता तुम्हाला लक्षात ठेवा, ऍक्शन. आतापर्यंत तुम्ही काय केलंय माहितीये का, फक्त आणि फक्त ऍक्शन वरती भर दिलाय. ऍक्शन वरती भर दिलाय म्हणजे काय, तुम्ही अभ्यास लायब्ररीमध्ये करत असाल, तुम्ही अभ्यास घरी करत असाल, किंवा तुम्ही शेतामध्ये अभ्यास करत असाल, तुम्ही काय केलं माहितीये का, घड्याळ ज्या गतीने फिरतय त्या गतीने स्वतःला फिरवत चाललाय. मग ती ऍक्शन काय माहितीये का, सकाळी उठणे, आवरणे, नाश्ता करणे, जेवण करणे, अभ्यास करणे, परत झोपणे. साहजिक गोष्ट, आता पण तुम्हाला तेच करायचंय. पण लक्षात ठेवा बाळांनो, ह्या जे तुम्ही ऍक्शन करत गेला का, ह्या ऍक्शनमुळे तुम्ही स्वतःचा विचार करा. माझं ऑब्झर्वेशन कधी चुकणार नाही बघा, मी खूप प्रामाणिकपणे तुम्हाला बोलतो. हे या सगळ्या ऍक्शन केल्यामुळं तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तुमची एक निर्माण झालेली इमेज आहे. त्या इमेजला तुम्ही काय म्हणताय माहितीये का, त्याला म्हणतात सुडो इमेज. सुडो इमेज म्हणजे काय असतं माहितीये का, एक आभासी प्रतिमा असते जी अस्तित्वातच नसते. मग ही आभासी प्रतिमा तयार का झाली माहितीये का, या फक्त ऍक्शन करण्यामुळे झाली. म्हणजे आपण काय केलं माहितीये का, आतापर्यंत ऍक्शन केली कोणासाठी, की लोकांना काय वाटेल. बरं उदाहरणार्थ, एखादा मुलगा लायब्ररीमध्ये बसतोय, लायब्ररीमध्ये बसल्यानंतर ना तो 1 तासाभरात त्याला झोप लागली तर त्याला बाहेर जायची इच्छा आहे, पण तो विचार काय करतोय की नको आसपासचे लोक काय म्हणतील. एखादी प्रिलिम दिली, नाही पास झाला तर आसपासचे लोक काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, हे काय म्हणल, तो काय म्हणेल, ती काय म्हणेल. ह्याच डोक्यात आपल्या गोष्टी आहेत ना. दॅट इज कॉल्ड सुडो इमेज. आणि ही सुडो इमेज अशी आहे ना, तुम्हाला लक्षात ठेवा, ही सुडो इमेज तुम्हाला तुमच्या सक्सेस पासून लांब घेऊन चाललेली आहे. ही रिअलिटी आहे, हे ऍक्सेप्ट करा. तुम्हाला ऍक्शन फक्त करायची नाहीये, लक्षात ठेवा पोरांनो. इथून पुढे जर तुम्ही माझ्याकडे आता आलेला आहातच तर तुम्हाला मी सांगेल 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे बिलीफ आणि दुसरी म्हणजे थॉट प्रोसेस. बिलीफ म्हणजे विश्वास ठेवा स्वतःवरती. स्वतःवर, अरे आपण ह्या जगात जर आलोय, जन्म घेतलाय, आपण ह्या जगातून जाणार आहे, आपण पाहुणे आहोत त्या जगामध्ये. बिलीफ स्वतःवरती ठेवा ना, की स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या माइंडसेटने काहीतरी करचाल. लोकांचा विचार काय करताय, हा काय म्हणला, तो काय म्हणला. अरे तुम्ही विचार सिंपल करा, ह्या जगामध्ये तुम्ही काहीही करा, कितीही चांगलं काम करा, तुम्हाला लोक नावं ठेवणार आहेतच. विचार साधी गोष्ट आहे, की ह्या जगामधून जे साधू संत होऊन गेले, जे मोठे मोठे पुरुष होऊन गेले, जे मोठे मोठे देवी देवता होऊन गेले, लोकांनी त्यांना नाव ठेवायचं सोडलं नाही तर आपण कोण आहे, किस झडकी पत्ते हम. आज तुम्ही देशामध्ये जो देश पूर्णपणे चालवतोय, तो पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, त्यांनाही लोक नाव ठेवतात. मग आपण तर कोण कुठले. त्याच्यामुळं अभ्यास करताना ह्या इमेज पासून लांब राहा. मला कोण काय म्हणून, उलट मी म्हणतो की तुम्हाला येडं म्हणू द्या, तुम्हाला म्हणून द्या तुम्ही सायको आहे, तुम्हाला म्हणून द्या की वाया गेले, तुम्हाला म्हणून द्या हे फालतू आहे, तुमच्या कॅरेक्टरवरती तिथं प्रश्न उभारू द्या, तुमच्या अस्तित्वावरती प्रश्न उभारू द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपण ते जरी बदलायचा प्रयत्न केला तर किती लोकांना आपण बदलणार आहे, कळतंय ना तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही सिंपल गोष्ट, की तुम्हाला बिलीफ वरती, स्वतःवरती विश्वास ठेवायचा. आणि थॉट प्रोसेस मध्ये काय ध्यान ठेवायचं आहे, माझ्या कुठल्याही गोष्टी करण्यामुळे, मग माझं अभ्यास करण्यामुळे असू द्या किंवा माझं स्वतःचा छंद जोपासण्यामध्ये असू द्या, जर माझं अंतर्मन मला स्वतःहून सांगतंय की यू आर सॅटिस्फाय, माझं अंतर्मन शांत होतंय, तर लोकांचा विचार का करायचा. अजिबात विचार करू नका. तुम्हाला ज्या गोष्टी करून जर तुम्हाला आनंद मिळतोय ना, तुमच्या अंतर्मनाला माहिती आहे की मला समाधान आहे, विषय संपला. कुणालाही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. अजिबात तुम्ही विचार करायचा नाही. हे डोक्यातून पहिलं काय करा, काढून टाका. क्लिअर. ह्या गोष्टी बाळांनो तुम्हाला अभ्यास करताना इतक्या महत्वाच्या आहेत, मला वाटतं की आज मार्केटमध्ये याच गोष्टींचा तुमचा गैरफायदा घेतला जातोय. ह्या गोष्टी तुम्हाला कोण सांगतच नाहीये, तुम्हाला फक्त सांगतायत हे आमचं असं, आमचं तसं, आमच्याकडे आम्ही सांगू. अरे काय, मला सांगा रिअलिटी काय सांगा. आता पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जर माझ्याकडे आलेला आहात, तुम्ही माझा विश्वास ठेवलेला आहात, मी जेवढा आहे तेवढं तुमच्यासाठी मी इफर्ट्स देईल, पण ह्यात मध्ये रोल महत्वाचा तुमचा आहे ना, तुम्हाला पण ते करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही ते नीट नाही केलं तर होणार नाही ते, ही रिअलिटी. त्याच्यामुळे बाळांनो तुम्हाला करायचं आहे ना, तर तुम्हाला 100% बिलीफ, थॉट प्रोसेस ह्या अगोदर गोष्टी फिट कराव्या लागतील. आणि जर तुम्ही माझ्या संपर्कामध्ये राहताय, तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलात, तर मी वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी या पद्धतीने राहतो. माझ्या काम करण्याला कोणी ऑब्जेक्शन घेतलं किंवा कोणी काय बोललं तरी मी त्याला लगेच उत्तर देतो पाठीमागं. का कोणाला घाबरायचं, कळतंय.
हा काय म्हणेल तो काय म्हणेल, अरे कोण आहे हा काय तो काय, काय सोडून द्या, काय नसतंय. आपल्याशी फक्त आपण प्रामाणिक राहून आपल्या बिलीफ वरती, थॉट प्रोसेस वरती लक्ष देऊन परत काय करायचे आहे, ऍक्शन करायचे आहे. आणि हे ऍक्शन कशी करायची हे तर तुम्हाला समजेलच ना, म्हणून तर तुम्ही माझ्याकडे आलेला आहात. ह्या गोष्टी जरा थोड्या काय करा, ध्यानात ठेवा. तिसरं म्हणजे काय, घड्याळ ज्याला म्हणूयात आपण, घड्याळ. लक्षात ठेवा, इथून पुढे ह्याच्या अगोदर तुम्ही काय केलंय मला माहिती नाही, पण इथनं पुढं घड्याळाचा जो काटा आहे का, जो इथं 12, इथं 6, इथं 3, इथं 9 हा फिरतो बरोबर का, असा क्लॉकवाईज ज्याला म्हणतो आपण, ह्या घड्याळाच्या काट्यानुसार पळायचं नाही. आता तुम्ही माझ्याकडे आलाय तर तुम्ही घड्याळाच्या काट्यानुसार जर पळला तर तुम्ही संपला. तुम्हाला चालायचं आहे किंवा तुम्हाला स्वतः घड्याळ चालवायचं आहे. तुम्ही वेळेनुसार पळताय, वेळ थांबते तुमच्यासाठी, नाही थांबत ना. सूर्यास्त व्हायचा, सूर्योदय व्हायचा तुमच्यामुळे थांबलाय कधी, शक्यच नाही. मग तुम्ही त्या घड्याळानुसार चालायचं नाही. क्लिअर सांगतोय, तुम्हाला त्यानुसार, तुमच्या टार्गेटनुसार तुम्हाला घड्याळ चालवायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की तुम्हाला कुठली घाई करायची नाही, कारण की आपण खूप घाई करतो. हे लगेच धरसोड 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 करतो, काय करता तसं करू नका. प्रॉपर प्लॅनिंग करतोय आपण, एका व्यवस्थित वेने चाललोय आपण, स्टेबल माइंडने चाललोय आपण, त्यामुळे घाई करू नका, घाई करू नका. पण घड्याळानुसार सुद्धा पळू नका. ह्याचं कारण म्हणजे काय, की मित्रांनो, जे तुम्हाला मी टार्गेट देणार आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात, मला एवढंच फक्त सांगायचं आहे की दिवसाचे जे काही 24 तास आहेत, या 24 तासांमध्ये तुम्हाला झेपल एवढंच ते टार्गेट असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय झोपायचा नाही, विषय संपला. तुम्हाला मी जस्ट एक अनालिसिस सांगतो बघा. जर तुम्हाला मी एक दिवसाचं टार्गेट दिलं की पोरांनो तुम्हाला या दिवशी किंवा ह्या आठवड्यामध्ये एवढं वाचायचंय, आणि त्या आठवड्यामध्ये तुमचं वाचूनच झालं नाही, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, सांगितल्याप्रमाणे घड्याळानुसार तर चालायचं नाही. मग सांगितल्याप्रमाणे टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही. मग असं होऊ शकतं की तुम्हाला पहाटे 3-4 वाजू शकतात झोपायला, पण टार्गेट पूर्ण केलं झोपायचं नाही बरं का. आणि जर मला असं जाणवलं की तुम्ही टार्गेट पूर्णच करत नाहीये, तुम्ही चाललाय त्या क्षणी मी तुमचं ऍडमिशन कॅन्सल करेल बघा. हे तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय. तुम्हाला झोपच लागत नाहीये, तुमचं टार्गेटच पूर्ण होत नाहीये, तुम्हाला काय होईल माहितीये का, तुमच्या बॉडीला त्रास होईल, तुम्हाला डोकं दुखल, तुम्हाला ताप येईल, तुम्ही आजारी पडचाल. मग जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होईल का, त्यावेळेस तुम्ही विचार काय करणार माहितीये का, की नाही सर माझं काहीतरी चुकतंय, मी कुठेतरी टाइमपास करतोय, माझा कुठेतरी वेळ जातोय, मी परत न त्या गोष्टी जाग्यावरती आणतो आणि टार्गेट वेळेमध्ये पूर्ण करतो. जस्ट विषय संपला. ह्या गोष्टी मला तुमच्याकडून अपेक्षित आहेत, समजतंय. त्याच्यामुळे इथून पुढे डोक्यात ठेवा की अभ्यास तुम्ही 15 तास केला, 13 तास केला, अजिबात नाही. मला तुमचे डेलीचे किती तास पाहिजेत, फक्त 8च तास पाहिजेत. या 8 तासामध्ये तुम्ही काय करता हे मला मॅटर करतं. तुम्ही 8 तासापेक्षा जास्त अभ्यास करत असाल, तुमचा वेळ देऊ शकत असाल तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण मिनिमम 8 तास किंवा मिनिमम 7 तास तुमचा वेळ द्यायचा आहे. बरं मी असं म्हणलं का सलग मला 7-8 तास द्या, अजिबात नाही. 24 तासामधला कुठलाही मला तुमचे 7-8 तास द्या. क्लिअर. ह्या तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या संपर्कामध्ये आलात, तुम्ही माझ्या कंट्रोलमध्ये आलात आता, पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःसोबत काय राहायचंय पोरांनो, प्रामाणिक राहायचंय बरं का. स्वतःसोबत जेणून राहायचंय तुम्हाला. स्वतःशी प्रामाणिक नाही राहिला ना, तुम्ही विषय संपला. यासाठी काय करायचंय तुम्हाला, सिंपल, एकांतामध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस काही गोष्टींचे अनालिसिस करायचं आहे. जसं की बघा, तुमच्या चुका कुठं होत आहेत. तुमच्या चुका फक्त आपल्याला वाटतं की आम्ही सर जास्त टेलिग्राम बघतो म्हणजे चुका होतात, नाही, तेवढी चूक नाही. तुम्हाला चुका सांगतो. टेलिग्राम जास्त बघणे, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणे, रील्स बघणे, या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करता त्या लायब्ररीमध्ये जास्त मित्र बनवणे, समाजामध्ये जास्त फोकसमध्ये राहणे, समाजाच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त इंटरफेअर करणे. काय करताय गोष्टी, कशाला करताय या? ज्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणार आहेत, ज्या गोष्टी आपला वेळ जाणार आहेत, त्या गोष्टींपासून लांब राहा ना. मग ह्या गोष्टीपासून लांब राहिला तर तुम्ही ऑटोमॅटिकली स्वतःसाठी वेळ देणार आहे. म्हणजे स्वतःच्या नजरेमध्ये जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला जगामध्ये कशाचीही गरज नाही. आणि प्रामाणिकपणा स्वतःचा काय सांगतो माहितीये का, चुकीला चुकीच तुम्ही म्हणता आणि बरोबरला बरोबरच म्हणता. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढा छान अभ्यास केला होता, ह्या ग्रुप बी ला किंवा ग्रुप सी ला अभ्यास खूप चांगला केला होता, तुमची अगदी शेवटच्या दिवसापर्यंत खूप चांगली रिव्हिजन होती, खूप कॉन्फिडन्स होता तुमचा, तुम्ही पेपरला गेला, पेपरवरून आला तर मला पोरांनी कारण काय सांगितलं माहितीये का, सर पेपर अवघडच होता, सर गणित लेंदी होतं, सर गोलच करताना चुकले, सर सिली मिस्टेकच झाल्या, सर पेपरला गेल्यानंतर डोकंच दुखायला लागलं, सर पेपरला गेल्यानंतर वेळेचं नियोजन झालं नाही. विचार करा, हे तुम्ही इनडायरेक्टली काय केलं माहितीये का, तुमच्या या अनसक्सेस म्हणजे तुम्हाला जे आता यश मिळणार नाहीये ह्या प्रिलियम मध्ये, तर तुम्ही हा तुमचा ब्लेम त्या पेपरवरती ढकलला, त्या परिस्थितीवरती ढकलला, त्या वस्तूवरती ढकलला. असं करायचं नाही अजिबात. स्वतःची प्रामाणिक राहा काय आणि ऍक्सेप्ट करा काय, पेपरमध्ये ज्या काय गोष्टी झाल्या त्या गोष्टी चुकल्यात माझ्या आणि त्याचा परिणाम मलाच भोगावा लागणार आहे. कळतंय.
कारण की जेवढ्या जागा आणि जेवढी मुलं आयोग मुख्य परीक्षेला घेणार आहे, तर तेवढी मुलं तर आयोग घेणार आहे ना. आयोग एक सिंपल आयोग काय म्हणतो माहितीये का, तू नाही तो और कोई, तुम्ही नाहीतर दुसरं कोणतरी लगेच तयार आहे आयोगासाठी, आयोगाची जागा घेण्यासाठी. सो त्याच्यामुळे जे काय झालंय ते सगळं स्वतःमुळे झालंय. ह्याला कुणी त्रास करून घेऊ नका, ह्याला पॉझिटिव्हली घ्यायचंय. पहिलंच वाक्य सांगितलं तुम्हाला मी. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करून अभ्यास करताना तुमचा अभ्यासापेक्षा जास्त माइंडसेट काम करतो, आणि माइंडसेट काम करतो त्यावेळेस तुमच्या निकालाकडे तुम्ही जास्तीत जास्त काय करता, शिफ्ट होता. कळतंय? म्हणजे आपल्याला थोडक्यात मला सिंपल आपल्या गावठी भाषेत सांगायचं जर म्हणा, गाढव काम आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला काम करायचं आहे तर ते प्रामाणिक करायचं आहे, आणि असं काम करायचं आहे की आपल्याला निकाल पाहिजे. कारण मी सुरुवातीला सांगितलंय, तुमचा निकाल म्हणजे माझी इज्जत आहे. त्यामुळे तुमचा निकाल येण्यासाठी कुठल्याही लेवलला जायला मी तयार आहे. तुमच्यासोबत कितीही प्रेमाने बोलायला तयार आहे मी, तुमच्यावर कितीही रागवायला मी तयार आहे, तुम्हाला कितीही परखड भाषेमध्ये कितीही स्पष्टमध्ये बोलायला तयार आहे. तेवढं सार्वभौम होतो. तुम्ही तर माझ्याकडे तुमचं गहाण ठेवलंय, ह्या अगोदरच तुम्हाला सांगितलंय मी. कसा निकाल येत नाही आपण बघू. ह्या गोष्टी जरा थोड्या काय करा, ध्यानात ठेवा. स्वतःविरुद्ध प्रामाणिक राहा. त्यानंतर 5वा पॉईंट, बरीच मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आपल्याकडे जॉईन झालेली आहेत. मी एकच सांगेल ते म्हणजे काय, तुम्ही अभ्यास कुठे करता, अभ्यास कुठे करता, अभ्यास किती करता, काही मॅटर करत नाही. तुम्ही अभ्यास शेतात करा, तुम्ही अभ्यास रस्त्यावर करा, तुम्ही अभ्यास स्मशानभूमीत करा, किंवा तुम्ही अभ्यास घराच्या टेरेसवरती करा. महत्वाचं काय माहितीये का, तुम्ही अभ्यास कसा करताय हे खूप मॅटर करतं बरं का. हे तुम्हाला माझ्याकडून स्पष्टपणे सांगणं आहे. माझं असं काहीच कंपल्शन नाही की तुम्ही लायब्ररीज लावा, माझं असं काहीच कंपल्शन नाही की तुम्ही शेतातच बसा. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठेही अभ्यास करा, पण मला अभ्यास तुम्ही किती करताय मॅटर करत नाही. मला तुम्ही अभ्यास कसा करताय हे खूप मॅटर करेल. हे तुमचं अनालिसिस मला सांगेलच ना तुम्ही. त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. दुसरं म्हणजे काय की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एवढ्या येणाऱ्या 4-4.5 महिन्यांमध्ये मला तुम्हाला वेळ द्यायचा आहे. याच्यामध्ये एक गोष्ट होणार आहे माझ्याकडून, तुम्हाला सांगतो. पॉईंट नंबर किती असेल, 6वा. तुम्हाला माझ्याकडून कधीही कुठलाही कॉल येऊ शकतो, कुठलाही कॉल येऊ शकतो. तुमचं सगळं रेकॉर्ड मी मागवू शकतो. मी इव्हन तुम्हाला मी चेक पण करू शकतो, तेवढे राईट्स माझ्याकडे आहेत. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासाच्या संदर्भात जर चुकला, कशाच्या संबंधात, अभ्यासाच्या संदर्भात चुकला, मग तुमची 1 चूक असू द्या, 2 चूक असू द्या, 1000 नाही, 100 नाही, 1000 चूक असू द्या, मी 1001 वेळा समजून सांगेल. पण बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्यात मी मॅक्सिमम 3 वेळा सांगेल फक्त. या 3 वेळा सांगून जर तुमच्यात काय बदलच होत नसेल, तर मी त्या क्षणी तुमचं ऍडमिशन काय करणार आहे पोरांनो, कॅन्सल करणार आहे बरं का. निकाल त्याशिवाय येणार नाही, मला माहिती आहे. कळतंय? तेवढं फक्त काय करा, फॉलो करा. दुसरं म्हणजे पुढचा पॉइंट, तुम्हाला काय करायचंय आता, एक तुमची डेली डायरी बनवायची आहे, किंवा डेली तुमची एक नोटबुक बनवायची आहे. एक वही बनवा सेपरेट, फक्त एसके मेंटरशिप सरसाठी. माझ्यासाठी एक वही घ्या, तेवढा खर्च करा प्लीज. 10-12 रुपये की 15-20 रुपये खर्च करा माझ्यासाठी. आणि त्यामध्ये एका पेजवरती प्रत्येक दिवसाच लिहायचंय. मग डेली डायरीमध्ये काय लिहायचंय, उदाहरणार्थ आज तारीख किती आहे, 23 जानेवारी. त्यानंतर उद्या किती आहे, 24 जानेवारी. 23 जानेवारीला तुम्ही दिवसभरात काय केलंय. मग ह्यामध्ये काय काय येणार माहितीये का, तुम्ही किती वाजता उठला, तुम्ही किती वाजता नाश्ता केला नाही येणार ह्याच्यामध्ये. काय तसलं नकोय मला काय तुमच्या डेली डायरीमध्ये. ओके, तुम्ही उठला किती वाजता आणि झोपला किती वाजता, ह्या 2 गोष्टी तर आल्याच पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला फक्त उठायचं आणि झोपायचं नाही. तुम्हाला उठल्यानंतर मी स्वतःहून सांगेल तुम्हाला, तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करा. जर तुम्ही वॉकिंग करत असाल तर ग्राउंडला नक्की जावा, तिथला वेळ तुम्ही 100% ह्याच्यामध्ये ऍड करा. तुम्ही मेडिटेशन करू शकत असाल तर मेडिटेशन करा. मी तर म्हणतो आपल्या बॅच मधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करणं मस्ट आहे. एकदा ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह येऊन मी स्वतः तुमच्यासोबत मेडिटेशन करतो, तुम्हाला दाखवतो मेडिटेशन कसं करतात. तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, बट तुम्हाला ती सवय लागायला पाहिजे. मला असं वाटतंय, मेडिटेशन करा, ग्राउंड करा. कुणाला एखादा स्पोर्ट खेळावर जर त्याने त्या गोष्टी करा, काही प्रॉब्लेम नाही. पण स्वतःच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी वेळ द्यायचा आहे तुम्हाला. त्या गोष्टी सगळ्या तुमच्या त्यामध्ये आल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे काय, तुमच्या अभ्यासाचे स्लॉट त्याच्यामध्ये आले पाहिजे त्या डेली डायरीमध्ये. स्लॉट म्हणजे काय, तुम्ही सपोज 2 तास एखादा विषय वाचला तर तो कोणता विषय वाचलेला आहे एवढं त्यामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही सर्व दिवसभरात जेवढे स्लॉट तुमचे पडणार आहेत, कोणाचे 5 पडतील, कोणाचे 3 पडतील, कोणाचे 2च पडतील, तर त्यांनी सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिहून ऍट द एंड ऑफ दिस पेज, सगळ्यात पेजच्या शेवटी तुमचा प्रॉपर 2 गोष्टी लिहायच्या आहेत. एक म्हणजे तुमची सिटिंग आवर्स एक गोष्ट लिहायची, आणि ऍक्च्युअल स्टडी आवर्स ही दुसरी गोष्ट लिहायची. सिटिंग आवर्स म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसला किती वेळ. तुम्ही बसला 9 तास तर अभ्यास तुमचा 9 तास होत नाही. तुम्ही 9 तास बसला तर तुमचा अभ्यास 8.5 किंवा 8 तासच होतो. कळतंय? हे रिलेट आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला डेली काय करावं लागतील, तुमच्या नोटबुक मध्ये फॉलो करावं लागतील. यासाठी काय नाही, सगळ्यात शेवटी झोपताना तुम्ही काय करू शकता, 5 मिनिटं वेळ काढून ह्या गोष्टी लिहू शकता. त्याला तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाहीये. दुसरं म्हणजे
हे जे सगळं नियोजन आपण करणार आहे यासाठी तुम्ही दिवसाचाच वेळ दिला पाहिजे असं काय नाहीये. 24 तासात मी काय सांगितलं 8 तास, कुणी रात्रीचा वेळ द्या, कुणी दिवसाचा वेळ द्या, ज्याला द्यायचा त्यांनी तो वेळ द्या, फक्त मला वेळ तुमचा पाहिजे. क्लिअर ह्या गोष्टी. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक सांगेल ते म्हणजे काय, हे बघा पोरांनो, तुम्ही माझ्याकडे जॉईन झालेला आहात तर तुम्ही काय केलंय माहितीये का, फी भरलेली आहे. बर मीही तुमच्याकडून फी का घेतली माहितीये तुम्हाला, खरं सांगतो ह्याचं पण तुम्हाला खरं मी एक्सप्लेनेशन देतो आज बॅच मध्ये. ह्याचं फी घेण्याचं कारण म्हणजे काय पोरांनो, सिंपल गोष्ट बघा, मी ऍड करतो आणि तुम्हाला थोडं 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि ऐका, तुम्हाला ऐका, मी तर रिक्वेस्ट करेल. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला कसं करायचं आहे, पॉलिटी, करंट आणि इकॉनॉमी हे 3 सब्जेक्ट आहेत. ह्या 3 सब्जेक्टचे मी स्वतः तुम्हाला लेक्चर घेणार आहे. ओके, ह्या 3 सब्जेक्टचे लेक्चर घेणार आहे. ह्याचे लेक्चर, ह्याचे लेक्चर आणि ह्याचे लेक्चर, 3 विषयांचे लेक्चर. ह्याचं मार्क्स किती आहेत बघा, या 3 विषयांचे. पॉलिटीचे 15 मार्क आहेत, करंटचे 15 आहेत आणि इकॉनॉमीचे 15 आहेत. म्हणजे टोटल मार्क किती आहेत, 45 मार्क आहेत. बघा ह्या 3 विषयांचे लेक्चर्स प्लस या 3 विषयांचा सराव प्लस या 3 विषयांबद्दलचा तुमचा मेंटरशिप, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये होणार आहेत. आणि यामध्ये माझ्या बाजूने मी तुम्हाला कन्फर्म सांगतो आणि हे तुम्हाला करायचंच आहे, ते म्हणजे काय की पॉलिटीमध्ये मिनिमम तुम्हाला 14 मार्क घ्यायचे आहेत येणाऱ्या प्रिलिम मध्ये, मिनिमम, मॅक्सिमम 15 मग. करंटमध्ये मिनिमम तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत, 12 मार्क घ्यायचे आहेत करंट. मग मी काय कंटेंट देतो तेवढा फक्त कंटेंट तुम्हाला करायचा आहे. आणि इकॉनॉमीमध्ये मिनिमम किती मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला, 12 घ्यायचे आहेत. एवढं तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे तुमचा अटेम्प्ट किती असणार आहे, 45. 45च्या 45 तुम्हाला सोडवायचे आहेत. पण त्यामधले किती तुमचे बरोबर येतात बघा, 4 आणि 2 6 आणि 2 किती येतात, 8. आणि हे किती, 3. म्हणजे जर तुमचे 45 अधिक हे 8 आणि हे 5, 8 आणि 5 13. आणि जर तुम्ही जर ह्याचं 1/4 काढलं तर 4 त्रिक 12, 3 वजा होत आहेत तुमचे. म्हणजे तुमचा इथला स्कोर किती येतोय बघा, 35 स्कोर आला पाहिजे ह्या 3 विषयांमध्ये. किती, 3 विषयांमध्ये, पॉलिटी, इकॉनॉमी आणि करंट मध्ये. मग हे झाल्यानंतर ना अजून आपल्याला काय करायचं आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स प्लस रिझनिंग आणि मॅथ. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय वाचायचं आहे, किती वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने वाचायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं इथं एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल ती म्हणजे काय की आपण क्वालिटीवरती काम करणार आहोत. क्वांटिटी म्हणजे काय, तुम्ही किती पुस्तक वाचता. पहिली गोष्ट माझं नेहमी वाक्य आहे, तुम्ही सगळ्या लोकांना माहिती आहे माझं वाक्य, ते म्हणजे तुमचा अभ्यास असणं आणि तुमचा निकाल येणं या दोन्ही गोष्टी परवाना कशा आहेत, वेगवेगळे आहेत. निकाल येण्यासाठी तुम्हाला अभ्यास लागतोच, परंतु अभ्यासाव्यतिरिक्त ज्या अगोदरच्या गोष्टी सांगितल्यात का मी आता, तो माइंडसेट तुम्हाला लागतो. आणि तो माइंडसेट तुम्हाला काय करायचा आहे, पुढच्या 3-4 महिन्यामध्ये एवढा काय करायचा आहे, बनवायचा आहे. सो त्याच्यामुळं या बाकीच्या राहिलेल्या किती 55 प्रश्नांपैकी, किती 55 प्रश्नांपैकी इथले तर मार्क आपले किती झालेत, 35. आणि ह्या 55 प्रश्नांपैकी तुम्हाला बरोबर मायनस करून किती आणायचे आहेत, 35 आणायचे आहेत. म्हणजे तुमचे 70 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. आणि जर तुमचे 30 प्रश्न चुकत असतील तर तुम्ही उद्या 63-64 वरती मिनिमम घेणार आहे. आणि आपलं टार्गेट किती आहे, 65 मार्कांचं. माझ्या बॅच मधला, मेंटरशिप मधला प्रत्येक विद्यार्थी हा 65 वरती गेला पाहिजे. मला माहित नाही तुम्हाला सध्या किती मार्क आहेत, कुणाला 25 असतील, कुणाला 30 असतील, कुणाला 50 असतील, कुणाला 55 असतील, मला काहीही माहित नाही. ज्यांना मी पर्सनली बोलतोय त्यांना मी डायरेक्ट जे आहे ते बोलतोय. तो ओपनली मी कोणाची नावं घेऊ शकत नाही. ओपनली तुम्हाला इथं मी कोणाला इथं एक्सप्लोर करू शकत नाही. पर्सनल लेवलला तुम्हाला मी काय जे बोलायचंय ते बोलतोय आणि पर्सनली तुम्हाला मी तुमचे टार्गेट सेट करून देतोय. क्लिअर. सो त्याच्यामुळं या सर्व गोष्टी करत असताना मित्रांनो फक्त तुमचा अभ्यास ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे का नाहीये, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बाळांनो मला जवळपास आगामी आता 16 तुमचा जून महिन्यामध्ये पेपर आहे प्रिलियमचा, बरोबर का, 14 जूनच्या समथिंग काहीतरी आहे. तिथपर्यंत आता मला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर द्यावे लागणार आहे. त्यामध्ये तुमचं मेंटरिंग मला करावं लागणार आहे. तुमचा फॉलोअप मला घ्यावा लागणार आहे. म्हणजे माझाच वैयक्तिक जवळपास रोजचे 8 ते 9 तास ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी मी अगदी सुरुवातीला मी असा विचार केला की जर आपण फ्री दिल्या तर ह्याचा परिणाम काय होऊ शकतो. फ्री दिल्यानंतर ना लोकांनी विचार काय केला असता की सागर करेला अजून पब्लिसिटी पाहिजे म्हणून तो ह्या गोष्टी करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जर मी फ्री दिलं असतं तर तुम्ही पण जॉईन झाला असता, तुमच्यापेक्षा जास्त जॉईन झाले असते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का तुम्हाला, आपल्या या मेंटरशिपची 3000 फी असून, म्हणजे खूप कमी मध्ये आपण ह्या गोष्टी देतोय बरं का, एवढी फी असून सुद्धा लोक अक्षरशः मला रिक्वेस्ट करतात की सर मला तुमच्याकडे जॉईन व्हायचंय. का? कारण मी जर ही फी उद्या
1000 किंवा 1500 ठेवली असती तर माझ्याकडे 1000 ऍडमिशन व्हायला काय मला वेळ नसता लागला. 1000 ऍडमिशन आरामात झाले असते. पण प्रॉब्लेम काय झाला असता की मी 1000 लोकांकडे वेळ देऊ शकलो नसतो ना. मी वेळ देऊ शकतो किती जास्तीत जास्त 300 लोकांकडे देऊ शकतो, आणि ते पण मी नियोजन करून वेळ देऊ शकतो. असं नाही की रँडमली तुम्हाला वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळे पोरांनो, तुम्हाला माझं वैयक्तिक लक्ष तुमच्यावरती असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की लेक्चर झाले की मास्टरचा रोल संपला. अजिबात नाही. तुम्हाला रिस्पॉन्सिबल मला राहावंच लागेल, अँसरेबल माझ्यासोबत तुम्हाला राहावंच लागेल. आणि ह्या गोष्टी करत असताना 3000 फी आपण फक्त ठेवलेले. आणि जर तुम्ही एवढी फी भरली तर ते पैसे फक्त वाया घालू नका प्लीज. मी हे स्वतःहून तुम्हाला सांगतो, वाया घालू नका. म्हणजे काय की बाळांनो, 3000 भरताना काही लोकांनी मनावरती दगड ठेवला असेल की नाही सागर सरकडे चाललोय 3000 रुपये भरतो, पण काय प्रॉब्लेम नाही, शेवटचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. बाळांनो, तुमच्या पैशाची किंमत मला चांगली माहिती आहे. त्याच्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट असेल ती म्हणजे 1 रुपया ह्यातला वाया घालवायचा नाही तुम्हाला आणि मला पण. तुम्हाला ह्याचं कन्व्हर्जन ह्या 3000चं भविष्यात 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर कधीही तुम्हाला माझं नाव ऐकायला मिळेल जिथं कुठं पण, किंवा जरी तुम्ही माझ्या समोर आला तर तुम्हाला असं 1% पण नाही वाटलं पाहिजे की ह्या माणसाकडे एवढी फी भरली होती आणि ह्या बदल्यात आम्हाला काहीच नाही मिळालं किंवा निगेटिव्ह गोष्टी काय मिळाल्या, असं काही नकोय मला. सो प्लीज माझी रिक्वेस्ट आहे ते म्हणजे काय की तुमचे असेच लोक जे तुमच्यासारखे आहेत, जे सिरियस लोक आहेत, काय म्हणतो आपण, जे सिरियस लोक आहेत, तुमच्यासारखे लोक आहेत, अशा लोकांपर्यंत हा फक्त मेसेज कन्वे करा. टाइमपास करणाऱ्या लोकांकडे हा मेसेज अजिबात कन्वे करू पण नका. आणि ज्याची तयारी नाही ह्या गोष्टी करण्याची त्याच्याकडे हा मेसेज देऊ नका. ओके, असे लोक आपल्याला पाहिजेत. मला तुम्ही किती टॅलेंट आहे, तुमचा IQ किती आहे मी चेक केलंय का, नाही करायचं मला माझा विश्वास काय माहितीये का की मी माझ्या कृतीने, मी माझ्या ऍक्शनने, कारण माझी बिलीफ आणि थॉट प्रोसेस खूप एकदम क्लिअर आहे बघा. त्यानुसार जर आपण गेलो तर तुमचा निकाल येणार आहे. ओके, सो हे सेशन यासाठी तुम्हाला आता मी पहिल्यांदा टाकलेलं आहे, एक इंट्रोडक्शन म्हणूयात आपण. ह्या गोष्टी तुम्हाला पुढे फॉलो करायच्या आहेत. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते हळूहळू प्रत्येक सेशनमध्ये आपण लाईव्ह स्वरूपामध्ये बोलूच, परंतु हा माझा जो अप्रोच आहे याच्या अनुषंगाने आपल्याला जायचं आहे. आणि तुम्हाला ते मार्ग देण्याची जबाबदारी माझी आहे, पण त्याची दुप्पट जबाबदारी तुमची, तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. चालतंय. सो इतिहास, भूगोल, विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता ह्यासाठी प्रॉपर मेंटरिंग जे सांगितलं तुम्हाला काही अवघड नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटेल की मास्तर तुम्ही सगळे विषय एवढं कसं काय एकटा हँडल करू शकतात. मित्रांनो, हँडलिंगचा ह्याच्यामध्ये काही मुद्दाच नाहीये. वैयक्तिक तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर गणित बुद्धिमत्ता आपल्याला कधी जमलंच नाही, तुम्हाला खरं सांगतो मी, तसलं इकडून एक रेल्वे आली तिकडून एक रेल्वे आली, एवढ्या वेळात भरतो पाणी टाकी, तसलं म्हणजे डोकंच माझं चालायचं बंद पडतं. मला जमतच नाही. खरं सांगतो, मला मी जेवढ्या मेस दिल्या का नाही फक्त आणि फक्त जीएसच्या जोरावर दिलेले आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यातला फक्त जर रिझनिंग मॅथ जर सोडला का तर बाकीचे सगळे विषय मी तुम्हाला समजून खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो. पण लेक्चर सगळंच घेणं पॉसिबल नाहीये. मी 3 विषय ठेवले आहेत तरी स्वतःकडे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठल्या जीएस मध्ये. सो डोंट वरी अबाउट मॅनेजमेंट अँड अबाउट एनी प्रिडिक्शन. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट काय असणार आहे, आपली प्रिडिक्शन असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रिडिक्शन आपलं खूप गाजलं म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर पॉलिटीच्या फक्त 16 पानांच्या नोट्स होत्या, त्याच्यामधले 14 प्रश्न आलेत ग्रुप बीला. ग्रुप सीला जवळपास त्याच्यामधले 13 प्रश्न आलेत त्या 16 पानातले. अजून काय पाहिजे मला सांगा. हे सगळं मला आता काय करायचंय, जीएसला लागू करायचंय. आणि सगळ्यात शेवटी सांगतो की हे सुरू का केलं मी. मला पहिल्यापासून असं वाटायचं की मार्केटमध्ये काही लोक असे आहेत की जे मेंटरिंग करतायत, काही लोक असे आहेत की जे खरंच मुलांचे निकाल आणण्यासाठी प्रयत्न करतायत. बट रिलेटिव्ह वेगळी मला ऐकायला मिळाली. ती म्हणजे काय की या लोकांकडे 2-2 हजार 3-3 हजार हे ऍडमिशन करून घेतायत. एकदा ऍडमिशन केल्यानंतर परत पोरांना बोलत पण नाहीयेत, परत पोरांना वेळ पण देत नाहीयेत. मला सांगा मग ह्या वेळेस जर माझ्यामध्ये किंवा आपल्यामध्ये जर ती योग्यता असेल तर आपण त्याला का ट्राय नाही केलं पाहिजे, हा माझ्या मनामध्ये विचार आला. आणि तुमच्या बाजूने सगळ्या पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे तयार झाला, म्हणून हा आपला काय झालेला आहे, प्रवास सुरू झालेला आहे. सो त्याच्यामुळं कोण राहिला असेल तर त्यांनी पटदेसने ऍडमिशन करून घ्या. आज तारीख 23 आहे. आजचा पण दिवस आणि अगदी उद्याचा दिवस हे आपण ऍडमिशन प्रोसेससाठी आणि ह्या गोष्टींसाठीच आपला जाणार आहे. पण 26 तारखेपासून आपले लेक्चर सुरू होतील आणि तुमचं टार्गेट काय होईल, सुरू होईल. ओके, तोपर्यंत तुम्हाला जे काय करायचंय, मी जे अगोदर आता उदाहरणार्थ हे पाठीमागच्या स्लाइड मधल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा काय करा, विचार करा आणि माइंडसेट स्ट्रॉंग बनवा. आणि तुम्ही माझ्यामध्ये इन्व्हॉल्व नक्की झालं पाहिजे. आपल्या या एसके फॅमिलीमध्ये परत एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मित्रांनो, धन्यवाद यासाठी म्हणतो की तुम्ही जो विश्वास ठेवलाय, हा विश्वास नक्की आपण काय करू, पूर्णत्वाला घेऊन जाऊ. धन्यवाद.